नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नेहमीप्रमाणे नोकरीविषयक माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्या सगळ्यांसाठी इथे आलो आहोत. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बरेच नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ, एज्युकेशन रिलेटेड, करिअर रिलेटेड बरेच व्हिडिओ अपलोडेड आहेत, ज्यामध्ये महानगरपालिका अंतर्गत भरती, आरोग्य विभाग अंतर्गत भरती, रेल्वे अंतर्गत भरती, वन विभाग, BARC, जिल्हा परिषद असे वेगवेगळे नोकरी विषयक माहितीचे व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ते व्हिडिओ नक्की जाऊन बघा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. आणि चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ जे आहे तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर आजची जी नोकरीची जाहिरात आहे ती इथे प्रसिद्ध झालेली आहे नवी मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत. तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता नवी मुंबई महानगरपालिका यांचं हे ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला ह्याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल. जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची संपूर्ण डिटेल जे आहे इथे ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे का मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा सगळ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला आपण डिटेलची जाहिरात आहे ती बघूया. नवी मुंबई महानगरपालिका एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान. 15व्या वित्त आयोगाअंतर्गत इथे शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरता रिक्त असलेल्या पदांची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. कंत्राटी भरती आहे तात्पुरत्या स्वरूपात, पण यासाठी वेतन जे आहे तुम्हाला इथे मिळणार आहे. सो जरी कंत्राटी असेल तरी इथे सोडून देऊ नका, कारण की तुम्हाला इथे जो ह्याच्या अंतर्गत अनुभव जो आहे तुम्हाला इथे मिळणार आहे. सो यासाठी थेट मुलाखत या पदांसाठी होणार आहे. सो वैद्यकीय अधिकारी MBBS या पदाकरता तुमच्या थेट मुलाखती वॉक इन इंटरव्ह्यू इथे होणार आहे. तो आहे तुमचा 5 ऑगस्ट 2026 रोजी. सो इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी इथे विहित नमुन्यात अर्ज दिलेला आहे. सो अर्जाचा नमुना आपण बघणार आहोत. सो अर्जासह आरोग्य विभाग 3रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नंबर 1 ते 15 किल्ले गावठण जवळ CBD बेलापूर नवी मुंबई इथे उपस्थित राहायचं आहे. सो आता यासाठी काय पात्रता अर्हता लागणार आहे ते आपण बघूया. सो वैद्यकीय अधिकारी MBBSच्या इथे जागा आहेत. यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची MBBS ही पदवी गरजेची आहे आणि महाराष्ट्र काउन्सिल मेडिकल काउन्सिल जे आहे, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिकलची नोंदणी तुम्हाला इथे बंधनकारक असणार आहे. सो रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. 60,000 रुपये वेतन जे आहे या पदांसाठी तुम्हाला मिळणार आहे. सो एकूण 56 इथे जागा आहेत. प्रवर्गानुसार कशा जागा आहेत त्याचं इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे. सो तुम्ही ज्या प्रवर्गात असाल त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता. टोटल 56 इथे जागा दिलेल्या आहेत. सो ऑफिशियल वेबसाईट जी आहे त्यावरती संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे. अर्ज सुद्धा आहे. सो संपूर्ण सूचनांचे पूर्वक वाचन करून अर्ज जो आहे विहित केलेल्या पद्धतीनुसारच सादर करायचा आहे. सो सगळ्यात पहिला जर तुम्ही इलिजिबल असाल तर ही जाहिरात जी आहे ती डिटेलमध्ये वाचा आणि त्यानंतरच अप्लाय करा. अर्ज जो इथे विहित नमुन्यात दिलेला आहे तोच अर्ज तुम्हाला इथे करायचा आहे. सो अर्जामध्ये दिलेल्या नमूद माहितीच्या आधारे आणि मुलाखती दरम्यान सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या आधारे उमेदवारास इथे पात्र आणि अपात्र ठरवण्यात येणार आहे. सो अर्ज स्वीकारण्यात आला किंवा पुढील निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवाराची निवड झाली असा नाही. सो उमेदवाराच्या निवडी जे आहेत अर्जदार विहित धारण करत नसल्यास कोणत्याही क्षणी इथे रद्द करण्यात येऊ शकते. सो अर्ज कशा करायचा इथे दिलेला आहे बघा. कंत्राटी स्वरूपाची भरती आहे. डायरेक्ट मुलाखत, इथे थेट मुलाखत होणार आहे. 5 ऑगस्ट सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेत नोंदणी करायची आहे. मूळ कागदपत्रांची छाननी आणि तपासणी करण्यात येईल आणि त्याच दिवशी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येईल. सो 10 वाजता तुम्हाला इथे हजर राहायचं आहे. पत्ता आपण ऑलरेडी इथे बघितलेला आहे. अर्ज भरताना तुमचं संपूर्ण नाव इथे लिहायचं आहे. माध्यमिक शाळा प्रमाणपत्रानुसार जे असेल ते नोंदवायचं आहे. त्यानंतर पत्रामध्ये नमूद केलेली जन्म तारीख तुम्हाला लिहायची आहे. जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय तुम्हाला ते दिवस, महिने, वर्ष याच्यानुसार लिहायचे आहेत. अर्ज सादर करत असलेली व्यक्ती विवाहित असेल तर विवाहित नोंदणी प्रमाणपत्र, तसेच जर नावात बदल असेल तर गॅझेट जे राजपत्र असेल ते तुम्हाला लागणार आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. सो त्यासाठी तुम्हाला जे अधिवास प्रमाणपत्र जे आहे डोमेसाईल ते सुद्धा इथे लागणार आहे. प्रवर्गातून
अप्लाय करत असाल तर त्या रिलेटेड डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे आहेत. त्यानंतर अर्ज भरतेवेळी तुमचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी नीट मेन्शन करायचा आहे, जो चालू स्थितीत आहे तो. म्हणजे जे काही अपडेट असतील ते तुम्हाला इथे मिळू शकतील. आणि वेळोवेळी ज्या आवश्यक सूचना आहेत त्या तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती मिळणार आहे, त्यामुळे वेबसाईट तुम्हाला इथे चेक करायची आहे. शैक्षणिक अर्हता आपण ऑलरेडी इथे बघितलेली आहे. अनुभव इथे तुम्हाला विचारलेला आहे. तो शैक्षणिक अर्हता आणि आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरच शासकीय आणि निमशासकीय खाजगी अनुभव ग्राह्य धरण्यात येणार आहे. सो इथे MSc जर असेल तर त्याचं तपशील तुम्हाला द्यायचा आहे. सो अर्जाचा नमुना इथे जो आहे तो आपण बघूया. डॉक्युमेंटची ही लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. सो त्यासोबत तुम्हाला वयाचा पुरावा, त्यासाठी तुमचं 10वीचं प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रिका प्रमाणपत्र, महाराष्ट्र काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, निमशासकीय शासकीय किंवा खाजगी संस्थांमध्ये काम केल्याच्या अनुभवाचं प्रमाणपत्र, राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी कास्ट सर्टिफिकेट, तुमचं जात प्रमाणपत्र किंवा कास्ट व्हॅलिडिटी जे आहे ते, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि अर्जदार जर विवाहित असेल तर विवाही नोंदणी प्रमाणपत्र किंवा नावात बदल असेल तर गॅझेट सर्टिफिकेट, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचं हमीपत्र. सो हे संपूर्ण डिटेल डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला इथे द्यायचे आहेत. सो ही लिस्ट दिलेली आहे. थेट मुलाखत तुमची होणार आहे. कोणत्याही प्रकारची इथे परीक्षा नाहीये, कोणत्याही प्रकारची फी सुद्धा तुम्हाला इथे नाहीये. त्यामुळे खूप छान सुवर्ण संधी आहे. जे इलिजिबल असतील त्यांनी नक्कीच इथे अप्लाय करा. तुम्ही इलिजिबल नसाल तर आपल्या चॅनलवरती अजून सुद्धा बरेच व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ जाऊन बघू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, म्हणजे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचायला मदत होईल. आणि आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल, अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आठवणीने युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.